बघा यामध्ये युनिट 1 मधला कुठला टॉपिक चालू आहे 1.4 मधला बी स्मार्ट. म्हणजे तुम्हाला स्मार्ट बनायला सांगितले. स्मार्ट म्हणजेच काय, पावडर वगैरे मेकअप करायची काय, म्हणजे हुशार स्मार्ट बनायचं. कसं म्हणजे कोणतेही काम करताना कमी वेळेत करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कंपनीमध्ये कसले कामगार पाहिजेत, आळशी का स्किलफुल पाहिजे का अनस्किलफुल पाहिजे? आळशी पण नको आहे, अनस्किल नसलेले पण नको आहेत, स्किल पाहिजे व्यवस्थित. म्हणजे स्मार्ट वर्क पाहिजे. 3 तास अभ्यास करा पण चांगला अभ्यास करा. बरोबर आहे का? लक्ष ठेवा, 1 तासाची वेळ नाही. आता आपण 10वीला आहे, जवळजवळ 8-9 तास तर अभ्यास व्यवस्थित पाहिजे आपला. आता यामध्ये घ्या बी स्मार्ट. लक्ष ठेवा 1.4 मधले काही पहिला शब्द पाहूया आपण. तर बघा पहिला जो शब्द दिला यामध्ये अ डिझायर. डिझायर हे नाउन आहे, तीव्र इच्छा. पहिला शब्द आपण बघून घेत आहोत. मध्ये मध्ये शब्द काहीचे अर्थ सांगितले न सांगितले. विजन. विजन म्हणजे माहितीये का, दूरदृष्टी. बरोबर आहे. स्किल अँड विल म्हणजे काय सांगा, कौशल्य आणि इच्छा. प्रोफेशनल्स म्हणजे माहितीये का, व्यावसायिक. थ्राइव्ह इन म्हणजे प्रॉस्पर, फुलणे, भरभराट होणे, डेव्हलप होणे. थ्राइव्ह इन लक्षात ठेवा, तो शब्द आहे का बघा, थ्राइव्ह इन. मॅनर, रीत. आपण म्हणतो ना काय मॅनर्स वगैरे आहेत का नाही तुला, असं म्हणतो आपण. म्हणजे काय रीत आहे का नाही तुला, असं म्हणतो आपण. गोल म्हणजेच काय सांगा, ध्येय. नाव, तुम्ही जीवनामध्ये काय करणार आहे, काय खाणार आणि जाणार. लक्षात ठेवा. अचीव. अचीव म्हणजेच काय, प्राप्त होणे. आता यामध्ये नेक्स्ट बघा पुढे, व्हॅल्युएबल म्हणजेच काय सांगा, मौल्यवान. बरोबर आहे का? ऍसेट्स. ऍसेट्स म्हणजे काय सांगा, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, व्यक्ती आहेत, त्याला आपण ऍसेट्स म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा ओरिजिनॅलिटी. द एबिलिटी टू थिंक इंडिपेंडेंटली अँड क्रिएटिव्हली. म्हणजे तुमच्यामध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता पाहिजे काहीतरी. क्रिएटिव्हिटी. माइंड तुमचं कसं पाहिजे, क्रिएटिव्हिटी. अभ्यास भरपूर आहे पण त्यामध्ये क्रिएटिव्हिटी असून अभ्यास थोडा कसा करायचा, कुठले पॉइंट्स कॅचअप करायचे हे आपल्याकडे पाहिजे स्किल. टू इल्युमिनेट. इल्युमिनेट म्हणजे काय सांगा, प्रकाशित करणे, इनलाइटन करणे. पाथ म्हणजे काय सांगा, सांगतो की पाथ म्हणजे काय सांगा, नाउन. हा. ऍट द हेल्म ऑफ म्हणजे काय सांगा, इन कंट्रोल ऑफ, नियंत्रणात आणणे. ऍट द हेल्म ऑफ. लक्ष ठेवा. परस्युइंग म्हणजे काय, पाठपुरावा करणे. त्यानंतर अक्नॉलेजेस, टू ऍक्सेप्ट ऑर रेकग्नाइज समथिंग. एक्नॉलेजेस. ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे काय, च्या बाजूनी घसरत जाणे. सेटिंग गोल्स म्हणजे काय सांगा, ध्येय निश्चित करणे. इथे लक्षात ठेवा, ध्येय निश्चित करणे, ध व्यवस्थित काढायचं इथं. ध्येय निश्चित करणे. ॲपियर, वर्ब, दिसणे. अवॉइडेड म्हणजे माहितीये का, अवॉइड करा, वाईट गोष्टी अवॉइड करा म्हणतो आपण, टाळा. ऍब्सेन्सला अपोजिट वर्ब काय माहिती, ऍब्सेंट म्हणजे अनुपस्थिती आणि प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती. डिसाइडला, डिसाइड हे काय आहे, पार्ट ऑफ स्पीच मधलं वर्ब आहे, ठरवणे. टू अकम्प्लिश, पार करणे, एखादं काम आपण पार करतो. रिकमेंड. रिकमेंड म्हणजे काय सांगा, पुढे मांडणी करणे किंवा एखादं काम अंमलबजावणी करणे. आपण एखादं काम ठरवतो, ते काम ऍक्शन मध्ये घेणे, त्याला म्हणायचं रिकमेंड. अप्रोच. अप्रोच म्हणजे माहितीये का, जवळ येणे. झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट कुठला आहे, अजून शब्द भरपूर आहेत. जवळजवळ यात किती शब्द दिले माहिती का. अप्रोच म्हणजे जवळ येणे, पोहोचणे, समोर दृष्टी क्षेप दिसणे, समोर काहीतरी दिसणे, असं घेऊ शकतो आपण. दूरदृष्टी असं घेऊ शकतो. आता यामध्ये बघा पुढे नेक्स्ट काय दिले, जो शब्द नेक्स्ट आहे बघा तो बघा, कारण यामध्ये शब्दाशिवाय काय कळत नाही. मेथडलॉजी एक शब्द आहे बघा त्यात, मेथडलॉजी. मेथड म्हणजे माहिती आहे का, पद्धत असते. अ सिस्टीम ऑफ मेथड्स युज्ड इन अ पर्टिक्युलर एरिया ऑफ स्टडी ऑर ऍक्टिव्हिटी. अभ्यास करण्याची एक विशिष्ट पद्धत. तुमची मेथड काय आहे, बसून अभ्यास करता का, झोपून अभ्यास करता का, चालता चालता अभ्यास करता का. बऱ्याच जणांची टेक्निक वेगळी असते. एक एक जण झोपून अभ्यास करतात, एक एक जण ताट बसून अभ्यास करतात, एक एक जण जांभळ्या देत अभ्यास करतात, एक एक जण फेऱ्या मारत अभ्यास करतात, एक एक जण गाणे पिक्चर बघत अभ्यास करत असतात, एक एक जण जेवता जेवता अभ्यास करत असतात. प्रत्येकाच्या स्टाईल्स वेगळे, पण त्यातल्या चुकीच्या कुठल्या, बरोबर कुठल्या लक्षात ठेवा. तुम्हाला बरोबर माहिती आहे मेथड, ताट बसून एकच काम एकाच वेळी व्यवस्थित करायचं आहे. हे दोन दोन काम एका वेळी करायची नाहीत, लक्षात ठेवा. बॅड हॅबिट्स.
स्टँड्स फॉर म्हणजे काय सांगा? स्टँड्स फॉर म्हणजे आपण म्हणतो ना मिनिंग चा अर्थ काय? मिनिंग ऑफ. स्टँड्स फॉर मिनिंग ऑफ. स्पेसिफिक म्हणजे काय सांगा? विशिष्ट असतो एखादा व्यक्ती. मिजरेबल म्हणजे माहितीये का? ज्याचं आपण मापन करतो असं, मेजरमेंट करतो असं, त्याला म्हणाय मिजरेबल म्हणायचं, मेजरमेंट करण्यायोग्य. अचिवेबल, अचीव करणे. अचीव करणे म्हणजे माहितीये का? मला काहीतरी जीवनामध्ये अचीव करायचं आहे. असं अचीव करायचं की बाकीची लोक, बाकीची मुलं अशी बघत राहिले पाहिजे. कशी बघत राहिले पाहिजे? अशी बघत राहिले पाहिजे. त्याला म्हणायचं काय? अचिवेबल. आता नेक्स्ट बघा, रिअलिस्टिक म्हणजेच काय रे? रिअलिस्टिक म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये खरेपणा पाहिजे, नाही इतरांना फसवेगिरी नाही. अभ्यासला पुढे बसायचं आणि मन कुठं तर दुसरीकडे असायचं, काय उपयोग नाही. कळलं का काय सांगतोय? रियालिटी पाहिजे. आपण जे करतो त्यामध्ये खरेपणा पाहिजे, वास्तविकपणा पाहिजे. टाइम बाउंड, वेळ मर्यादा आहे. 10वी कधी पूर्ण करायची? 10वीत असतानाच. काय म्हाताराला 10वीला फॉर्म भरणार आहे सांगा? नाही. काय उपयोग नाही. 10वीचा काय उपयोग आहे सांगा मला? त्या सगळं झाल्यावर काय उपयोग आहे का? नाही. वेळेत करणं महत्वाचं आहे. त्यावेळी तुमचा स्टॅमिना पण नसणार, बसायला पण येणार नाही, हात बीत धरणार सगळे. मग टाइम बॉन्ड, वेळेचं नियोजन पाहिजे काही काम करायला. हा नाही तुम्ही विचार केला हा मी करणार सर, मला भरपूर वेळ आहे, 80-85 वर्ष 10वी पासून, एवढं का टेन्शन घेता, असं नाही करायचं. टू स्टीर म्हणजे काय सांगा? चॅनलाइज, मार्गदर्शन करणे. स्टिअरिंग म्हणतो ना आपण, गाडी स्टिअरिंग असते गाडीच्या, येते का? काय स्टिअरिंग जिकडे वळेल तिकडे जात असते, मग व्यवस्थित मार्ग धरला पाहिजे आपण. रब्रिक, अ गाईडलाईन, अ हेडिंग. रब्रिक म्हणजे मार्गदर्शक, लक्षात ठेवा. इन्व्हॉल्व्ह म्हणजे काय माहितीये का? इन्व्हॉल्व, तू त्यात इन्व्हॉल्व आहेस का नाही सांग बरं. हा चांगल्या कामामध्ये, अभ्यास करण्यामध्ये तू इन्व्हॉल्व आहेस का वाईट गोष्टी करण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेस? इन्व्हॉल्व म्हणजे समाविष्ट असणे. इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय सांगा? सुधारणा करणे. मोर रिफाइंड म्हणजे माहितीये का? तेल असतं बघा, रिफाइंड कोकोनट ऑइल. डबल फिल्टर्ड म्हणतात बघा, डबल फिल्टर्ड. ट्रिपल पण म्हणतात. काय पासपोर्ट केला असं तर घेऊ शकतो तुम्ही, असं काय नाही. रिफाइंड म्हणजे काय सांगा? अतिशय शुद्ध केलेलं. अचिव्हमेंट, अचीव प्राप्त करणे. टू सेट पॅरामीटर्स म्हणजे काय रे? नियोजन करणे. पॅरामीटर सेट करणे म्हणजे काय? नियोजन करणे. टुवर्ड्स म्हणजे काय? च्या दिशेने, प्रिपोजिशन म्हणतो आपण त्याला. रिक्वायर्ड म्हणजे काय सांगा? गरजेचे. हा. क्वांटिफाईंग म्हणजे काय बघा? एक्सप्रेस ऑर मेजर द क्वांटिटी ऑफ, काही घटकांची संख्या मोजणे किंवा व्यक्त करणे, त्याला म्हणायचं क्वांटिफाईंग. प्रोव्हाइड्स म्हणजे काय? काय प्रोव्हाइड्स म्हणजे पुरवणे. टू ट्रॅक म्हणजे माहितीये का? ट्रॅक, कधी ग्राउंडला गेलता का नाही? ट्रॅकवरनं पळणे वगैरे बघितलं का नाही? मग त्याला ट्रॅक म्हणतो. ट्रॅक कशाचा पण असू शकतो, कशाचा पण रस्ता असतो, कशाचा पण मार्ग असू शकतो. आपल्या स्केटिंगचा ट्रॅक असू शकतो, आपलं काय असू शकतो, रनिंगचा ट्रॅक असू शकतो, बरोबर आहे काय? क्रिकेटचं पण काय असते, एक विशिष्ट काय असते, मैदान असते, आणि त्या मैदानावरती बरोबर त्यांचं काय असणार आहे? बॅटिंग आणि बॉलिंग करण्याचं ट्रॅक असणार आहे. प्रोग्रेस म्हणजे काय सांगा? विकास होणे. अगेन्स्ट गोल्स, ध्येयाच्या विरुद्ध, च्या विरुद्ध जाणे. बेंचमार्क, स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड, जजड. अशी एक मर्यादा ज्याने प्रगती कळते त्याला म्हणायचं बेंचमार्क. परफॉर्म्स म्हणजे माहितीये का? गॅदरिंग झाल्यावर म्हणतात बघा, परफॉर्म्स कसा झाला तुझा. शूटिंग करणारे म्हणतात बघा, कसं झालं तुझा परफॉर्मन्स, चांगला झाला. थ्रू आउट, संपूर्ण, होल. गोल माहिती आहे, ध्येय. इम्प्रूव्ह म्हणजेच काय? तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे. इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट असणे. हा पॅसेज फर्स्ट होते, सगळे शब्द जवळजवळ किती शब्द काढले बघा मी? जवळजवळ 52 शब्द आहेत, आणि ते समजून घ्यायचे. ज्याचे समानार्थी दिले तेच अर्थ पाठ करा आणि फक्त वाचून काढा. शब्द पाठ करण्याची 10वीची वेळ नाही, लक्षात ठेवा. आता काही शब्द वाचल्यावर लक्षात राहायला पाहिजे. पॅसेज लक्षात ठेवा व्यवस्थित, पूर्ण ट्रान्सलेशन करून व्यवस्थित, तर तुम्हाला उपयोग पडणार आहे. ज्याचे मराठीमध्ये हे समानार्थी शब्द आहेत इंग्लिश टू इंग्लिश, ते पाठ करा यातले. आता घ्या पॅसेज कडे जाऊया आपण. बघा पॅसेज कसा आहे. बी स्मार्ट, हुशार बना, चांगलं बना, कौशल्यपूर्ण बना, स्किलफुल बना. 1 तासाच्या कामाला 10 तास लावू नका, त्याला म्हटले बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे चॅम्पियन्स असतात ते जिम मध्ये तयार होत नाही, बरं आहे का? जिम मध्ये सगळेच काय करत असतात? व्यायाम करत असतात. मग सगळे चॅम्पियन होतील का? जे एक्स्ट्रा वर्क करतात ते चॅम्पियन होतात. मग सगळेच काम करतात, पण सक्सेस कोण होणार आहे?
जो ज्यादा वर्क करतो आणि अतिशय काळजीपूर्वक करतो, नियोजन करतो, सक्सेस होत असतो. सगळेच 10वीला आहे, पण ज्यादा चांगले गुण समजून घेऊन पोपटपंची न करता थोडेच असतात. लक्षात घ्या. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. मग चॅम्पियन्स म्हणजे कशापासून बनला चॅम्पियन? त्यांच्यामध्ये आतमध्ये डीप काहीतरी पाहिजे. काय पाहिजे सांगा? डिझायर. डिझायर म्हणजे काय? इच्छा पाहिजे चॅम्पियन बनण्याची. नंतर काय पाहिजे? ड्रीम, स्वप्न पाहिजे. विजन, विजन म्हणजे काय? दृष्टी पाहिजे, पुढे काय होणार. आज मी व्यायाम केला तर आठवड्यानंतर माझ्यात काय फरक पडणार, आठवड्यानंतर काय बदल करायला पाहिजे. आज मी एवढा अभ्यास केलाय, विजन पाहिजे. ह्या आठवड्यात कमी मार्क पडले तर पुढच्या आठवड्यात मार्क कसे वाढवणार? वाढणारच. हे विजन पाहिजे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्याच्याजवळ काय असणार आहे? स्किल आणि विल. कुठे आहे बोट आपलं? स्किल म्हणजे त्यांच्याजवळ काय असते? चॅम्पियन जवळ जे चॅम्पियन्स असतात, जे स्मार्ट असतात, त्याच्याजवळ काय असणार आहे? स्किल. आणि विल म्हणजे काय? इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे? विल महत्वाचं आहे का स्किल महत्वाचं आहे? विल. इच्छा असेल तर स्किल तयार होणार. समजा इच्छाच नसेल, स्किल आहे, इच्छाच नसेल. बघा एखाद्याला गणित चांगलं असते पण ते गणितामध्ये अभ्यासच करणं असेल तर काय उपयोग आहे? एखाद्याची मेमरी चांगली असते बघा, अतिशय हुशार असतो, जरा बसलं की लक्षात राहते, पण त्यानं अभ्यासच केला नाही तर काय उपयोग आहे सांगा? आपोआप डोक्यात जाणार आहे का झोपवून नुसतं? मग मेंदू असून काय उपयोग, हुशार असून काय उपयोग? त्यानं काय केलं पाहिजे? इच्छा व्हायला पाहिजे ना अभ्यास करायची. बरोबर. म्हणजे तिथं काय पाहिजे? विल पाहिजे. विल म्हणजे इच्छा. विल म्हणजेच काय आहे? इच्छा पाहिजे तर तुम्हाला स्किल होणार. एखादं काम जर परत परत करणार, तो माहितीये का? चहाचं एक उदाहरण आहे बघा, चहावाल्याचं. तो काय करत असतो? चहा ओतून देत असतो. मग चहावाल्याची किटली अशी किती पण उंच धरून देतो, चहा बरोबर त्या ग्लासमध्ये पडत असतो. बघितलं का कधी तर ह्याला स्टेटसला वगैरे? एक काय करत असतात बघा, चपाती वगैरे बनत नाही अशी बरोबर जाऊन त्या पडत असते. एकमेकांची ती पोळी बनवायची माहितीये का? ह्याला रेसिपीला बघितलं का? एवढ्या एवढ्या मोठ्या हे करतात, अशा हातावर पोळ्या बनतात मोठ्या, आणि ते त्या कडेच्या वरती उलटे हे टाकतात. ते मोठी मोठी असते काय पोळी? पोळीच हा ते असते काय? हा हे माहित नाही मग काय. आता बा पुढे सगळ्यांनी एकदम तोडून खायचे काय? एकट्याने तोडून खायचे? मग काय बॉडी बिल्डर होणार की. घ्या पुढे. हा बघा. बट सक्सेसफुल प्रोफेशनल्स, बघा कुठे आहे? सक्सेसफुल जे प्रोफेशनल्स असतात, व्यावसायिक जे असतात, जे बिझनेसमॅन मोठे असतात, थ्राइव इन द सेम मॅनर. ते कुठल्या पद्धतीने काम करत असतात? वरच्या पद्धतीने. म्हणजे त्यांच्याकडे इच्छा असते जबरदस्त. काय असते रे? करण्याची इच्छा असते. मग काय ना काय करून ते सक्सेस होतातच. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. तर काय सांगितलं हे वाक्य महत्त्वाचं? आपल्याकडे सगळ्यांच्याकडे काय टॅलेंट आहे? निसर्गानं ज्यावेळी तुम्हाला जन्म दिला, बरोबर आहे, म्हणजे निसर्गानुसारच तुम्ही तयार झाले, बरोबर आहे. नॅचरल आपण निसर्गानुसारच घडत चाललोय, बरोबर आहे ना? जन्म झाल्यापासून तुम्हाला सगळं निसर्गानुसार काय होत असते? आतलं वातावरण, घरचं वातावरण, बाहेरचं त्यामुळे डेव्हलप होत असते. पण तुमचा मेंदू काय असतोय? टॅलेंटच असतोय. पण टॅलेंट तुम्ही काय करत नाही, त्या मेंदूमध्ये प्रोग्रेसच करत नाही. मग मेंदूला बुरशी लागलेली असते, आळशी. आणि तुम्ही काय करताय? त्यात आणि स्पायसी पदार्थ खालताय, मेंदू आणि परत आळशी बनतोय. ज्यादा आळशी स्पायसी फूड्स माहिती आहे ना? स्पायसी फूड्स म्हणजे माहिती आहे ना? मसालेदार पदार्थ. आता बा, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. बघा, जर आपण ते टॅलेंट कशासाठी वापरलं? जीवनामध्ये आपण जे गोल धरलेले आहे त्यासाठी जर वापरलं, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण जीवनामध्ये काय बनवू शकतो सांगा? सक्सेस बनवू शकतो का नाही? बस गोटून हा. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ यू डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव. आता बघा साई, लक्ष इकडे, तुलाच वाक्य तुझ्यावरून सांगितलं मी. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ यू डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव. बघा, जर आपण गोल ठरवलंय आणि गोल नुसतं ठरवलंय, मला काय काय हे बनायचं आहे, आणि रोज नुसतं त्या आपण जे त्यावेळेस बघतोय रोज, हा मला IAS बनायचं आहे, कलेक्टर बनायचं आहे, एवढंच म्हणताय, आणि झोपताय, चहा पिताय, जेवताय, आंघोळ करताय, परत रोज ते चालू आहे, हा मला IAS बनायचं आहे, एवढंच आहे. अरे काय ऍक्शन नको का? त्याला ऍक्शन पाहिजे का नाही? ऍक्शन म्हणजे काय? उड्या मारणार, बरं. ऍक्शन म्हणजे काय करायची? त्यानंतर त्याला अभ्यासक्रम कुठला आहे, कितवीपर्यंत शिकायला पाहिजे, जुने अनुभव घेतले पाहिजे, कलेक्टर झालेले त्यांचे मनोगत वाचले पाहिजेत,
त्यांनी जीवनात किती कष्ट केलेले आहे, त्यांच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे. जर आपल्याकडे परिस्थिती नसेल तर कसं आपण नियोजन करेल, कमी वेळेत जास्त अभ्यास कसा होईल, 12 नंतर काय करायला पाहिजे, पहिलीपासून त्याला व्यवस्थित नियोजन लागते. किती तास डेली अभ्यास करायला पाहिजे, नेमका काय अभ्यास करायला पाहिजे हे जाणून घेणं. आता आपण बघूया ते नंतर चर्चा करूया. आता फक्त आपलं बघूया आपण पहिला, मग आपण त्यांचं बघूया. काय असं काय नाही, शिकणं म्हणजेच काय हे नाही, कधी तुम्हाला टर्निंग पॉईंट मिळेल काही सांगता येत नाही. ते धडपडत राहिले म्हणून काय झाले, साध्या फील्डमधून काय केले, वरच्या फील्डमध्ये गेला. नुसतं घरात बसून नाही होणार, तुम्ही धडपडत राहायला पाहिजे. यात नाही यश मिळालं दुसऱ्यात, धडपडणं हा आपला गुण पाहिजे, ऍक्शन पाहिजे आपल्या बॉडीमध्ये, बरोबर आहे का. शिकणं हे कसं आहे, कोण 10वी पास करून काय होतात, मोठमोठे अगोदर काय शिक्षण कमी होतं तरी पण मोठमोठे अधिकारी आहेत. तर तुम्ही शिक्षण कमी झालं तर तुम्ही काय करू शकताय, राजकारणी बनवू शकताय, आमदार होऊ शकताय, खासदार होऊ शकताय. पण आता त्याला पण शिक्षण वाढलेलं आहे. नगरसेवक होऊ शकताय, ग्रामसेवक होऊ शकताय, ग्रामसेवक नाही नगर होणार. लक्षात ठेवा, आता सगळे एज्युकेशन वाढले. आता नंतर आमदार खासदार मंत्र्यांना पण काय काय पदव्या वगैरे कंपल्शन करणार आहेत. आता ग्रॅज्युएशन तर कंपल्शन लागतेच, लक्षात का. म्हणजे ह्याच्यातून आहे अजून जरा असं हे चालतेच, न शिकलेले पण अजून इन्व्हॉल्व्ह होतात त्यात. अजून ते पूर्ण काय झालेलं नाही, अंमलबजावणी कडक झालेली नाही. आता पुढे घ्या, सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता बघा, सेटिंग आपण जर गोल सेट केला, ठरवलं, त्याचे 2 चांगले फायदे आहेत. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुमच्याकडे काय ते सेन्स, जाणीव निर्माण होते मला काय करायचं आहे. तुमच्याकडे ओरिजिनॅलिटी येते, ओरिजिनॅलिटी म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता येते. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. स्टेपिंग स्टोन म्हणजे तुम्ही पुढचं पाऊल घेऊ शकता, महत्वाचा मार्ग धरू शकता, तुमचा मार्ग तुम्ही इल्युमिनेट करू शकता. इल्युमिनेट म्हणजे प्रकाशमय करू शकता. गोल्स पुट वन ॲट द हेल्म लाईफ, pursuing them acknowledges a better of life rather than simply drifting along and letting things happen. आता बघा इथे काय सांगितलंय, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. माझा अर्थ काय सांगितलं सांगा, हेल्म ऑफ लाईफचा. हेल्म ऑफ लाईफ काय दिलाय जरा चेक करा पाठी पुढे, कितवा शब्द आहे तो बघा, हेल्म ऑफ लाईफचा. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, pursuing them acknowledges a better of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे इथं काय, गोल्स जर तुम्ही एकदा पुट केला, गोल ठरवला, तर तुम्हाला काय होईल, एक व्यवस्थित नॉलेज मिळेल, त्यामध्ये मार्ग तुम्हाला सुचतील आणि त्या मार्गानुसार तुम्ही जाल आणि आपोआप ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार नाहीत. कळलं का. नाही गोल सेट करायचं आणि म्हणायचं चला उद्या काय होईल काय माहित नाही, तर उद्या काय होणार हे आपल्याला अगोदरच माहित पाहिजे, त्याला म्हणायचं गोल सेट. गोल सेट काय करतो सांगा, आपण ज्या अडचणी आहेत त्या अडचणीला अडचणीवर मार्ग करत आपण नवीन मार्ग काढत जाणार आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, गोल सेट केला पाहिजे. गोल सेट केल्यामुळे काय होणार आहे, आपोआप गोष्टी घडणार नाही. सपोज काय घडल्या तर आपल्याला माहित असणार आहे काय अचानक अडचण येणार आहे, बरं आहे का. आता उद्या मला कुठं जायचं आहे, सांगली जाणार आहे, सांगली जायचं गोल तेवढं सेट केलाय उद्याचा, मग मला काय काय अडचण येणार सांगा. कारण सांगली जाणं हा काय गोल नाही, पण त्याला एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. तर काय अडचण येणार, पहिला इथं रिक्षा पकडायला, रिक्षा नाही मिळाला तर काय ना, टू व्हीलर घेणार पप्पांना सोडायला होणार, हे झाला पहिला मार्ग. अडचण दूर झाली की नाही, नंतर काय स्टँडवर गेलो, स्टँडवर काय मागणार, सॅनिटायझर मागणार, सॅनिटायझरची बॉटल पहिला किशात पाहिजे, मास्क पाहिजे, बरोबर आहे. कुणी पकडलं तर घरी परत पण यावं लागणार आहे आणि जावा म्हटलं जाय, पण हे पण तयारी पाहिजे. मग समजा मला घरी पाठवलं, स्टँडवर मला तिथं काय कोरोनाचे पेशंट जास्त असल्यामुळे मला पाठवलेलं नाही, मग घरी आल्यानंतर काय करायचं हे पण प्लॅनिंग पाहिजे. पहिला म्हणायचं आपोआप गोष्टी घडणार नाहीत. हे कधी होणार सांगा, गोल सेट केल्यामुळे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. बघा, गोल सेटिंग करणं हे अपियर सोपं दिसतं, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. हे कसं असणार आहे रे, चॅलेंजिंग. बोलायला सोपं वाटतं पण तिथं प्रत्यक्षात गेल्यावर काय होते, भरपूर अडचणी येणार असतात. लक्षात ठेवा, आपला स्टॅमिना टिकवून ठेवावा लागणार आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. बघा, गोल नसेल तर तुम्हाला नापास होण्याची भीतीच नसते. तुमचं 10वी पास जर गोल नसेल तर तुम्हाला काय, पास झालं तर तेवढंच आनंद आणि नापास झालं तर तेवढंच आनंद. मग नापास होण्याची काही भीतीच नाही तुम्हाला, गोलच नाही. 10वी पास झालं किंवा न झालं काय टेन्शन तुम्हाला नाही, म्हणजे तुम्हाला नापास होण्याची भीतीच नाही. मग गोल ठरवा, आपण सांगले गोल ठरवा. गोल काय ठरवायचं, 10वी पास होणारच.
मग ती तुम्हाला भीती कुठली आली सांगा, नापास होण्याची भीती आपोआप येणार. नापास होण्याची भीती आली की अभ्यास काय होणार, आपोआप होणार, आणि नापास होणारच नाही, लक्षात ठेवा. हे त्याचं कारण आहे. म्हणून गोल ठरवा. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. त्यानंतर तुम्ही ठरवा की शेवटी काय करायचं. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. तुम्हाला गोल्स जर अचीव करायचं असेल तर 5 स्टेप सांगितलेले आहे. कुणी, एक्सपर्ट्स. एक्सपर्ट्स म्हणजे कोण, तज्ञ. तज्ञांनी 5 गोष्टी सांगितल्या तुम्हाला काय करायचे बघा. जर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल, सॉरी त्याच्यासारखं एक्सपर्ट बनायचं, किंवा एखादं काम आपल्याला काय व्हायचं असेल, परिपूर्ण बनवायचं असेल, एखादं आपल्याला अधिकारी व्हायचं असेल, तर 5 गोष्टी खाली दिलेल्या आहेत, ते लक्षात ठेवा. पहिली गोष्ट कुठली बघा, स्मार्ट. पहिली गोष्ट बघा, तुमच्या अशा ओळी दिल्यात का जरा बघा. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. म्हणजे स्मार्ट गोल्स ही अशी एक पद्धत आहे, एक थिंकिंग करण्याची पद्धत आहे, त्यामुळे पीपल काय होतं, सक्सेस पर्यंत पोहोचतात. त्यात बोट ठेवायचं. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. आता स्मार्ट लक्षात ठेवा, स्मार्टचा अर्थच त्यात 5 शब्द आहेत. पहिला एस आहे, MART, हे 5 शब्द आहेत, 5 अक्षर आहेत, आणि 5 अक्षरावरून 5 शब्द आहेत. पहिलं बघा, एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचिवेबल, आर म्हणजे रिअलिस्टिक, आणि टी म्हणजे टाइम बॉन्ड. आता याचा अर्थ बघा. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. गोल काय करायचं, लय मोठं पण ठरवायचं नाही. लय म्हणजे काय मोठं सांगा, आपल्याकडे आपली कॅपॅसिटी पण आपण जाणून घेतली पाहिजे. नाहीतर आपण म्हणणार मी 4 दिवसात मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. हे गोल काय स्पेसिफिक आहे का, गोल सांगा. गोल स्पेसिफिक नाही, विशिष्टपणा पाहिजे. म्हणजेच काय करायचं, आपली परिस्थिती जाणून घ्यायची, आपली कॅपॅसिटी जाणून घ्यायची, ओव्हरलोड पण होता कामा नाही, का. म्हणजे विशिष्टपणा पाहिजे. मेजरेबल म्हणजे आपण जे काय करणार आहे पुढे त्याचं मापन करता आलं पाहिजे. म्हणजे एवढ्या वेळात मला हे साध्य होणार, एवढ्या वेळात हे साध्य होणार. अचिवेबल, आणि जे मी करणार ते अचिवेबल पाहिजे. नाही गोल ठरवणार आणि आयुष्य गेलो तरी पण ते गोल पूर्ण होणार नाही. म्हणजे अचिवेबल म्हणजे मी जे गोल ठरवणार ते साध्य झालंच पाहिजे, लक्षात ठेवा. अचिवेबल म्हणजेच काय, मी ते प्राप्त करणार म्हणजेच करणार. रिअलिस्टिक, खरेपणा पाहिजे आपल्यामध्ये, किंवा आपण जे काम करणार आहे ते काय सत्यात पाहिजे. आणि टाइम बॉन्ड, मग सांगा वेळेत होणं पाहिजे, महत्वाचं. वेळेत म्हणजे वेळ निघून गेला काय उपयोग आहे काय सांगा. 18 वर्षानंतर काय मतदान करणं गरजेचं आहे का, अगोदर चालते का रे, नाही. मग ती वेळ दिलेली आहे, 18 वर्षानंतरच मतदान करायचं. आणखी काय, सगळ्याला वेळ ठरलेला आहे बघा. हे कधी करायचं ठरलेली वेळ आहे. अभ्यास कधी, अभ्यास कुठल्या ह्याच्यापर्यंत करायचं ते ठरलेलं आहे. अभ्यास काय तुम्ही कंटिन्यू माथा झालं तर पण करू शकताय, पण जे तुमची पदवी आहे किंवा तुम्ही 10वी म्हणा 12वी म्हणा त्या वेळेनुसार केलं तर बरं पडले. बरं आहे का. निवांत मिळालं तुम्ही वेळ, काय म्हातारा पण रिटायरमेंट झाल्यावर काय पण करू शकताय, नातवंड वगैरे खेळवत. हां, त्या काही तुम्हाला अडचण नाही. पुढे घ्या आता. स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रब्रिक. रब्रिक म्हणजेच काय रे, मग काय देतं सांगा रब्रिकचा. स्पेसिफिक रब्रिक काय रे, गाईडलाईन. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रब्रिक म्हणजेच काय, विशिष्ट असं काय एक मार्गदर्शक ठरणार आहे स्मार्ट गोल्स. आता बघा, स्पेसिफिक म्हणजेच काय, इन्व्हॉल्व्स अ आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. विशिष्ट असा एरिया ठरवायचा. इथे माझं सुधारणा होणार, इथे मी दुकान टाकणार, इथं ते या एरियामध्ये माझं काय होणार आहे, बिझनेस चांगला चालणार. बरोबर आहे का. या एरियामध्ये किंवा एरिया निवडायचा आपण. एरिया म्हणजेच काय, कुठले तर एक फिक्स आपण व्यवसाय निवडायचा, कळलं का. टीचर, इंजिनियर, डॉक्टर, वकील, बरोबर आहे का, मेडिकल फील्डमध्ये असं निवडायचं तुम्हाला, लक्षात ठेवा. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढा तुमचा विशिष्ट एरिया असेल तेवढं तुम्हाला शुद्ध असं काय मिळेल, संपादन मिळेल. संपादन म्हणजे रिझल्ट मिळेल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि तुम्हाला काय होईल, तुम्ही पॅरामीटर्स सेट करू शकता. पॅरामीटर्स म्हणजे त्यात बघा काय, पॅरामीटर्स म्हणजे नियोजन करू शकता आणि तुम्ही त्या गोलच्या दिशेने काम करू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. सपोज करा तुम्हाला काय झालाय, इंजिनियर झालाय आणि तुम्हाला एक बिल्डिंग बांधायची. आता त्या एरिया केवढा आहे, बिल्डिंग किती उंच न्यायची, त्या बिल्डिंगची कॅपॅसिटी 3 मजली असणार आणि तुम्ही 10 मजली न्याल तर काय होणार आहे सांगा. खालची मातीचे परीक्षण करावं लागतं. सॉईलची कॅपॅसिटी किती आहे, किती ओझं ती धरू शकते, खाली खडक किती आहे हे बघावं लागतं.
नाही खाली जर भुसभुशीत असेल आणि 10 मध्ये जर इमारत वर गेली तर इंजिनिअरचा काय उपयोग सांगा आपला? काय म्हणणार? वरचा एकदम शेवटचा मजला कुठं जाऊन कुठं तर दुसऱ्या टोकाला टेकडे जाऊन म्हणून किती स्ट्रेच करायचे आपण हे ठरवलं पाहिजे. कळलं का? मग त्यात स्किल पाहिजे का नाही? खिडकी एका ठिकाणी बांधायचं आणि दुसऱ्या ठिकाणी खिडकी न्यायला का उपयोग इंजिनिअर सांगा आपण. कसं आहे मग व्यवस्थित शिकणं महत्वाचं पाहिजे का नाही? मेंदूचं प्रोग्रेसमेंट व्हायला पाहिजे का नाही? काल का तिथं जर प्रॅक्टिकल नॉलेज येतं हे तर बुकमध्ये करता चुका जातात तिथं चुका होऊन चालत नाही. डॉक्टर झाला चुकून एखादं इंजेक्शन चुकलं तर पेशंट गेला चुकीला माफी नाही लक्षात येतं. म्हणून प्रॅक्टिकली नॉलेज हे चांगलंच घ्यावं लागतं. पुस्तक नाही पुस्तकात कुठंतरी एक चुकून जाऊन चालतंय लाल आम्ही शाय मारतोय असं पण तिथं चालेल का चुकून काहीतरी चुकीला माफी नाही असं लक्षात येतं. घ्या पुढे. आता यामध्ये इकडे घ्या मेजरेबल. आता जे मापन करण्यायोग्य आपला गोल असावा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग म्हणजे सांगा क्वांटिफाईंग म्हणजे काय? क्वालिटी वेगळं आणि क्वांटिफाईंग वेगळं. क्वांटिफाईंग म्हणजे काय? संख्या म्हणजे आपण ते मोजता आलं पाहिजे आपल्याला संख्येत बरोबर आहे का? म्हणजे त्या संख्येत मोजता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला किती दिवस लागतील किती वेळ लागेल हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे आपलं जे त्याच्या अडचणी जे येणार आहेत त्या गोलच्या विरुद्ध ते आपल्याला आपण त्याला त्याच्यावर काय करू शकतो? मार्क काढू शकतो. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्म्स थ्रूआउट द गोल पिरियड including areas to improve while playing football. Once exact role and position has to be clearly defined. आता एक्झाम्पल दिले बघा. तुम्हाला जर फुटबॉल खेळायचा आहे तर तुमचं काम काय आहे? फुटबॉल खेळ तुम्हाला कुठं ठेव बरोबर नेट जवळ थांबू केलंय का? तिथं पण पोझिशन असतात. तो इथं थांब तो इथं थांब. बॉल आला तर काय करायचं? घरला घेऊन पळून जायचं नाही. बरोबर नाही हा नाही त्याला अनुभव नसेल तर बॉल घरला घेऊन पळून गेला काय उपयोग सांगा. मग खेळ कोलॅप्स म्हणजे हे बेसिक नॉलेज तिथं पाहिजे की नाही? काय कुणाला पण आपण फुटबॉलला घेऊ शकतो का सांगा? हा फुटबॉल म्हणजे पायानं मारायचं आहे ना. मग हे पण बेसिक नॉलेज पाहिजे. मग लक्षात ठेवा म्हणजे आपण त्याला इथं एक्झाम्पल दिले फुटबॉलचं पण आपल्या जीवनामध्ये पण असं भरपूर एक्झाम्पल्स आहेत. जीवनामध्ये काय करायचं त्याला आपण मिजरेबल मापन करण्यायोग्य आपण पाहिजे. आपल्याला आपला रोल आहे आपलं स्टुडंट पण रोल आहे. स्टुडंट म्हणून आपण आतापर्यंत काय करायला पाहिजे ह्या टाइम पिरियडमध्ये? ग्रॅज्युएशन होईपर्यंत 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे? 18 वर्ष पूर्ण झालं तर तुम्हाला कोण विचारत नाही जाता काय करते ते करते तिकडं. हा मला लक्षात ठेवा तशी वेळ येऊ द्यायची नाही. आपण काल का आपण व्यवस्थित राहायचं चांगले गुण मिळवायचे समजून घेऊन अभ्यास करायचा पाठांतर करायचं व्यवस्थित काल का तर तुम्ही काय होणार आहे? सक्सेस होणार आहे. तर पुढच्या गोष्टी आपण शब्द दिलेले आहेत. काही ह्यामध्ये जर चुकलं असेल तर काय करायचं? मला काय शब्द चुकीचे झाले असतील तर ते बघायचे चेक करायचं मला परत उद्या सांगायचं आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ जर कळला नसेल तर मला उद्या परत सांगायचा. धडा पूर्ण व्यवस्थित वाचायचा आहे. आणि ज्यांना पाठांतरासाठी थांबवलंय त्याने काय लगेच पळायचं नाही. आता काय आपण शाळेत नाही कॉलेजच्या लेवलला आलोय आता लक्षात ठेवा.